स्त्री पुरुष समतेचा देखावा प्रस्तुत करणाऱ्या प्रवृत्तीला येथे त्यांनी खडसावून विचारले आहे की श्रमाच्या संदर्भात पशु पक्षात समानता आहे, तर विचारी मानवाच्या दुनियेत पुरुष स्त्रीच्या श्रमावर एतोबा बनून खात का बसतो? अशा या व्यक्तीला मानव म्हणावे काय? असे प्रश्न उपस्थित करून एतोबाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला आहे. बाईल आणि एतोबा शब्दांच्या आयोजनाने विषयाच्या प्रतिपादनाचा विस्तार वाढला आहे. उपदेशपर या कवितेत बहुधा धार्मिक गुलामगिरीच्या अंगाने विद्रोह उभा करताना त्या म्हणतात की गुलामगिरीचे दुःख नाही, जराही त्यास जाणवत नाही, माणुसकीही समजत नाही, तयास मानव म्हणावे का? संवेदनाहीन व्यक्तीसाठी ही प्रश्नावली प्रस्तुत केली आहे. मानव आणि पशूंची तुलना नेमक्या शब्दात वर्णिली आहे. जीवन, जीवन मूल्ये, जनसंस्कृती समजून उमजून स्वीकारतो, कमी अधिक प्रमाणात आचरणात आणतो, तो खऱ्या अर्थाने मानव आहे. शरीराने, बुद्धीने आणि संस्काराने मनुष्य असूनही उपरोक्त बाबींना तिलांजली देतो, अशा एतोबांना येथे चांगले खडसावले आहे. केवळ शरीराने मनुष्य असणाऱ्या परंतु मानवी कर्तव्याला हुलकावणी देणाऱ्या मानवाला त्यांनी तो मनुष्य असल्याची जाणीव करून दिली आहे. श्रमापासून, घामापासून फारकत घेणाऱ्या व्यक्तींना येथे सावध केले आहे. साध्या, सोप्या आणि तितक्याच वैचारिक भाषेत जीवनावर भाष्य केले आहे. सावित्रीबाईंनी विद्यार्थ्यांना उपयुक्त होतील अशाही काही कविता रचल्या आहेत. यातील काही कविता गेय आहेत, काही समूहाने सादर करण्यासारख्या आहेत. बाळास उपदेश, नवस, इंग्रजी शिका, शिक्षणेसाठी जागे व्हा, बोलकी बाहुली, सामुदायिक संवाद, पद्य, अज्ञान आदी कविता शालेय अभ्यासक्रमासाठी उपयुक्त होतील अशा बेताने रचल्या असाव्यात. हे मनात घोळणारे शालेय विचार शिक्षण क्षेत्रात पदार्पण केल्यावर अधिक तीव्रतेने त्यांना कागदावर उतरावेसे वाटले असतील, म्हणून त्यांनी हा शब्द प्रपंच मांडला असावा. सामुदायिक संवाद पद्य या कवितेत आनंददायी शिक्षण पद्धती त्यांनी प्रस्तुत केली आहे. या संवादात्मक कवितेत गायनाची सांगड घालून नाट्यमय पद्धतीने प्रसंग खुलवीत नेला असेल. उपेक्षित घटकाचा अर्थात मुलींचा हुंकार येथे प्रस्तुत केला आहे. तो असा: न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊ शिकू चला, गुलामगिरीची युगायुगाची बेडी तोडू चला. शालेय जीवनात शालेय विद्यार्थिनींसाठी त्यांनी केलेला हा नूतन प्रयोग होय. आजही आशयानुसार काही शब्दांची फेरफार करून विद्यालयामधून या कवितेचे रंगमंचीय प्रयोग होऊ शकतात, परंतु त्यासाठी इच्छाशक्ती असायला हवी. अज्ञान ही कविता आज सामान्य विशेष काही नसलेली सुमार वाटत असली तरीही त्या काळी शिक्षण प्राप्तीसाठी, विशेषतः स्त्री शिक्षणासाठी ध्येय वेड्या झालेल्या फुले दाम्पत्यासाठी आणि शिक्षण प्राप्तीसाठी धडपडणाऱ्यांसाठी फार काही सांगून जाते. ज्ञानाची महती विशद करणाऱ्या अनेक कविता त्यांनी रचल्या, त्यामुळे ही कविता तशी सुमार वाटते. आशयाच्या दृष्टीने आज सुमार भासत असलेली ही कविता त्या काळी सर्वत्र भरून राहिलेल्या अज्ञानाला हुसकावायचे, पिटायचे सांगते. बोलकी बाहुली ही आरंभीच्या वर्गातील शाळकरी मुले नजरेसमोरून ठेवून रचली असावी. तसेच बाळास उपदेश या 4 ओळीचा कवितेचा समावेशही उपरोक्त सदरातच मोडतो. कल करे सो आज कर या कबीरांच्या दोह्याचा प्रभाव या चिमुकल्या कवितेवर जाणवतो. शब्दरचना ही ओढून ताणून आणल्याचे जाणवते. थोडक्यात ही कविता सुमार आणि अर्धवट राहिलेली वाटते. शूद्रांचे दुखणे ही कविता आशयात मात्र जोमदार उतरली आहे. त्यांना कळवळा असणाऱ्या शूद्रांच्या समस्या अर्थात बहुजनांच्या समस्या या कवितेत चितारल्या असून त्यावर उपायही सुचविला आहे. 2000 वर्षांपासून येथील बहुजनांना नाडविणारे खरे दुखणे थोडक्यात रेखाटले असून त्यावर शिक्षित होणे हा जालिम उपाय असल्याचे सुचवले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी नारा त्यांनी असा रेखाटला होता: शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व फाटते पहा. हे क्रांतिकारी सूत्र आजही कालबाह्य झालेले नाही. सावित्री व ज्योतिबा संवाद या शेवटच्या कवितेत दलित बहुजनांना निसर्गरम्य वातावरणात मानवता केंद्र सर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथे दलित बहुजनांचे प्रतिनिधित्व सावित्री ज्योतिबा पती पत्नीने केले आहे. या कवितेचा पूर्वार्ध निसर्गरम्य वातावरणात असून उत्तरार्धात समाज जागृतीची कळकळ व्यक्त झाली आहे. चंद्र मावळल्याचे सांगून सूर्योदयाचे दृश्य चित्रित केले आहे. काळोख संपुष्टात येऊन दलित बहुजनांचे आता अज्ञान संपल्याचे मोठ्या आवेशात जाहीर केले आहे.
उत्तरार्धाच्या शेवटी मानव मुक्तीची कल्पना अशी साकारली आहे. सावित्री, काळ रात्र गेली, अज्ञान पळाले, सर्वात जागे केले सूर्याने या. शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, तेजस्वी अपूर्व उगवला. जाऊ चला गाठू मानवता केंद्र, मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ. उत्तरार्धात ज्योतिरावांच्या आरंभीच्या मानव मुक्तीच्या कार्याचा परिचय देऊन दलित बहुजनांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन तेव्हाही आणि आजही मार्गदर्शकच आहे. हे मानवता केंद्र सर करण्याच्या संदर्भात डॉक्टर कृ.प. देशपांडे म्हणतात की मानवता केंद्र गाठण्याची ही भव्य कल्पना सावित्रीबाईंना खरोखरच काळाच्या कितीतरी पुढे नेऊन ठेवते. यानंतर सावित्रीबाईंचे 1892 साली प्रकाशित झालेले दीर्घ काव्य म्हणजे 52 कशी सुबोध रत्नाकर होय. सावित्रीबाईंनी या दीर्घ काव्याचा समारोप करताना म्हटले आहे की मिती शुक्ल पक्ष 15 शके 1813 रात्री 2:20 ही पोथी लिहून पुरी केली. तसेच शेवटी सावित्री ज्योतिबा फुले दुःखू म्हणून सही केली आहे. पोथीवजा शैलीत ही 52 कडवी त्यांनी रचली आहेत. रात्रीच्या 2:20 ही पोथी समाप्त केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून असा अंदाज बांधता येतो की त्यांनी हे दीर्घ काव्य एक टाकी लिहिले असावे. या काव्याचा आवाका लक्षात घेता हे लक्षात येते की त्यांच्या मनात ते अनेक दिवसांपासून घोळत असावे. या अनुषंगाने कच्चे टाचण त्यांनी पूर्वीच केले असावे. केवळ शेवटचा हात किंवा फेर लेखन त्यांनी एक टाकी केले असावे असे वाटते. इसवी सन 1891 साली रचलेल्या आणि 7 नोव्हेंबर 1892 साली प्रकाशित झालेल्या या काव्याचे प्रकाशक नारोबाबा शास्त्री महाघट हे असून अमरावती जिल्ह्यातील करंजगाव येथे सत्यशोधक समाजाचे स्वामी लक्ष्मण शास्त्री सोनार यांच्या घरी हे प्रसिद्ध केले. या काव्याची दुसरी आवृत्ती गावगाडाच्या विशेषांकात 10 मार्च 1976 रोजी प्रकाशित झाली. हे काव्य 1891 साली रचले गेले व 1892 साली प्रकाशित करण्यात आले. दरम्यान या एका वर्षाच्या कालावधीत श्रद्धेपोटी अनेक सत्यशोधकांनी हे काव्य नकलून घेतले. या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने डॉक्टर कृ.प. देशपांडे यांनी म्हटले आहे की त्या संबंधी माहिती देताना श्री द. स. झोडगे म्हणतात, या पोथीच्या हस्तलिखित कॉप्या निरनिराळ्या सत्यशोधकांनी लिहून ठेवल्याचे आढळून येते. सदर पुस्तकाची फाटकी तुटकी कॉपी घामनेर येथील दत्तोबा मारुतराव यादव यांच्याकडून आणलेल्या जुन्या कागदपत्रात आम्हास आढळली. या पुस्तकाचे हस्तलिखित उतारे आम्हास 3 ठिकाणी आढळून आले आहेत. थोडक्यात महात्मा फुले निवर्तल्यानंतरचा हा कालखंड असून या काव्याचा बहुतांश भाग त्यांच्या जीवनचरित्राचा कालपट मंतरलेल्या शैलीत रचला गेला असल्याने हे नकलून घेण्याचे प्रकरण सत्य वाटते. छान गाणे रचावे अशा या काव्य रचनामागचा हेतू असल्याचे सावित्रीबाईंनी म्हटले असले तरी एवढ्या मर्यादित हेतूने हे काव्य रचले गेले नाही, तर उलट कुळाची कथा, भारताचा राजकीय सामाजिक गुलामीचा इतिहास, ज्योतिरावांच्या क्रांतिकार्याचा धावता आढावा व त्यातून भक्तिभावाने ज्योतिबांचे स्मरण करावे आदी उद्दिष्टे हे काव्य रचना मागे आहेत. थोडक्यात ज्योतिरावांच्या क्रांतिकार्याची कथा सांगणे हा या काव्याचा हेतू आहे. हे काव्य रचताना काही प्रसंगी शब्दांची ओढाताण झाल्याचे स्पष्ट जाणवते. काही ठिकाणी शब्दांचे अशुद्ध रूपही लक्षात येते. या प्रसंगी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की ज्योतिरावांनी त्यांना घरीच शिक्षण दिल्याने त्यांच्या लिखाणात दोष असणे अप्रस्तुत नाही व काव्य सृजनाची परंपरा नसल्याने हे दोष क्षम्य आहेत. थोडक्यात या काव्य प्रपंचाकडे पद्यमय विचार म्हणून पाहावयाला पाहिजे, काव्य म्हणूनच नव्हे. कारण छंदात कविता बंदिस्त करणे हे त्यांचे ध्येय नव्हते, तर जनजागरण हे त्यांचे ध्येय असल्याने त्या दृष्टीने या काव्याकडे पाहायला हवे. या दीर्घ काव्याच्या प्रारंभी उपोद्घातात काव्य रचण्यामागचा हेतू अति प्रांजळपणे नमूद केला आहे. तसेच ज्योतिरावांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यानंतर हे काव्य अर्पण केले आहे. कर्त्या समाज सुधारकाला अर्पण केलेली ही अर्पण पत्रिका त्यामुळे लक्षवेधी झाली आहे. कुळाचा इतिहास, भारतीय गुलामगिरीचा इतिहास आणि ज्योतिरावांचे स्थूल मानाने चरित्र गावे हा माफक हेतू या मनोगतात व्यक्त केला आहे. परंतु येथे ज्योतिरावांचे कर्तृत्व एका निष्ठेने रचले असून येथे अंधश्रद्धेला थारा नाही. अर्थात ज्योतिराव निवर्तल्यावर मनात साठवलेल्या खोल स्मृतींना येथे त्यांनी उजाळा दिला आहे.
उपोद्घात, सिद्धता, पेशवाई, अंगलाई, ज्योतिबा आणि उपसंहार या 6 भागात हे काव्य विभागले आहे. उपोद्घातानंतर येणारा सिद्धता या विभागात आर्याच्या आगमनापासून थेट कुळवाडी भूषण शिवाजी राजांच्या कारकिर्दीचा अतिधावता सामाजिक आढावा घेतला आहे. परकीय आक्रमणांचा राजकीय इतिहास कथित करण्यापेक्षा त्यांनी लादलेल्या सामाजिक गुलामगिरीवर भर दिला आहे. येथे प्रामुख्याने स्त्रीवर लादलेल्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक वर्णनात त्या गुंतल्या नसून स्थूल मानाने स्त्री घटकावर लादलेल्या या ओझ्याची एक छबी प्रस्तुत केली आहे. अर्थात ही छबी 1891 सालची असूनही ज्योतिरावांच्या या विषयाच्या वर्णनापुढे फिकी आहे. ज्या उंचीवरून ज्योतिरावांनी हा विषय चर्चिला तेवढी विषयाची व्यापकता येथे नाही. त्यामुळे साहजिकच हे वर्णन एका छबीपुरते मर्यादित राहिले आहे. अर्थात स्त्री गुलामगिरीच्या दास्यत्वाची चर्चा करीत असताना शूद्र, अतिशूद्र या घटकांवर आर्यांनी स्वार्थापायी लादलेल्या या गुलामगिरीचे मनोमताचे खंडन करून स्त्री, दलित बहुजनांच्या वाट्याला आलेल्या पशुतुल्य जीवन मार्गाचा उल्लेख केला आहे. हे रहाटगाडे असेच खालीवर होत असताना उपरोक्त घटकांना राजा शिवाजीने 17व्या शतकात तारले. या स्वराज्य रोहणाच्या संकल्पाबद्दल त्या म्हणतात, म्हणून शिवाजी स्वराज्य उभारी, समाजी अतिशूद्र लोकास तारी, मनुष्य आणि सुखी ठेवी, त्यांना परिशिवसत्ता पुढे लाभली ना. स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी पुढे शिवसत्ता लाभली नसल्याची खंत त्यांना आहे. हा 12 कडव्यांचा सिद्धता विभाग असून परकीय आक्रमणाखाली भरडल्या गेलेल्या स्त्री, दलित बहुजनांच्या पराजयाचा सामाजिक इतिहास शोधण्याची पराकाष्ठा येथे आहे. काळ वेळाच्या मर्यादेत हा विभाग झाकाळून गेला आहे. जवळपास 2000 वर्षाच्या आक्रमणाला केवळ 12 कडवी दिली गेली असल्याने स्त्री, शूद्र, अतिशूद्राच्या वर्णाची म्हणावी तशी दाहकता या वर्णनात उतरली नाही. अर्थात थोडक्यात हा गुलामीचा इतिहास नोंदविण्याची त्यांची इच्छा असावी. परंतु येथे या चित्रणावर मर्यादा पडल्या आहेत. कारण आक्रमणांचा इतिहास वर्णन करणे हा मूलभूत हेतू असल्याने बहुधा या विभागाचे चित्र अति संक्षिप्त चित्तारले गेले असावे.